मऊसूद जिभेवर विरघळणारा आंब्याचा केक जराही मैदा न वापरता संपूर्ण रव्यापासून हा केक बनला गेलेला आहे आणि अगदी सोपा आहे, अगदी जिभेवर विरघळणारा. आणि आंब्याचा सीझन आहे म्हटलं तर आंबा केक हा झालाच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि 2-3 दिवस सहज टिकतो हा. आणि जाता जाता चॅनलला जर सपोर्ट केला नसेल तर प्लीज एक चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक डन करा बघा. आणि चला तर मग लहान मुलांच्या आवडीचा असा मँगो केक आपण आज बनवणार आहोत. माझ्याकडे विनेगर नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये लिंबू घेतलेला आहे 1 चमचा. आणि ही बेकिंग पावडर आहे आणि हा बेकिंग सोडा आहे, म्हणजेच आपला खाण्याचा सोडा आहे. त्याचबरोबर ते आपल्या आंब्याच्या गोडीप्रमाणे आपण किती साखर कमी जास्त करू शकता. आमचा आंबा थोडासा गोड आहे त्यामुळे मी ही अर्धी वाटी म्हणजे हा बाउलचा अर्धी वाटी ही पिठी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर ती तेल 2 चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर हे 2 कप मी दूध वापरणार आहे. दूध लागेल तसे वापरणार आहे. ही मिल्क पावडर आहे, म्हणजे जी दूध पावडर असते ना ती 2 चमचे मी मोठे खाण्यापोहे खाण्याचे मोठे 2 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि हे 2 वाटी दूध घेतलेले. चला तर इकडे तुम्हाला दाखवते. इकडे ना आपला रवा बघून घेऊ आता आपण.
बघा इथे तुम्ही बघू शकताय रवा आपला किती छान असा फुगला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण एक खाण्याचा सोडा 1 चमचा आणि बेकिंग सोडा 1 चमचा आणि त्याचबरोबर ते ह्याचे आवडीनुसार पिस्ते घालायचे आहेत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिस्त्याचे वर आहे पिस्त्याचा केस आहे तो कड्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि असा कुकरचा डबा आहे तो असा डब घालायचा आहे. आणि बघा आता आपला केक असा अलगद निघलेला आहे आणि किती छान कलरही आलेला आहे आणि किती फ्लफी असा केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी मँगो केक बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. किती छान स्मूथ आणि फ्लफी असा केक आपला तयार झालेला आहे बघा. आणि अगदा हा मँगोपासून बनवला आहे. कोण म्हणेल का ह्याला मँगोपासून बनवला आहे केक आणि किती छान. आणि कोणताही मी मैदा ते मंडळी आणि मी ह्याच्यामध्ये कोणताही मैदा